गोलंदाज विशाल पाटील आयटम राऊंड द विकेट. हा चेंडू पूल केलाय, क्षेत्ररक्षक पुढे सरकलाय, फलंदाज बाद. पहिला धक्का पहिल्या चेंडूवर नारिन संघाला. विजय अतिशय चांगलं गाणं सादर केले. आगरी कोळ्यांची मा एकवीर आई कारल्याची. निश्चितच अनेक नवस फेडले जातात कारल्याला. कोंबड्या बकऱ्यांचा बळी दिला जातोय. आगरी कोळ्यांची मा एकवीर आई हे गाणं या ठिकाणी सादर केलंय विजय मोकाशी. डीजे ऑपरेटर आमचे विजय. हा चेंडू व्यवस्थित ड्राईव्ह केलाय, सरळ रेषेमध्ये चेंडू खेळून काढलाय, विकास पुढे सरकलाय. एक धाव या दरम्यान पूर्ण केलेली आहे. पहिल्या चेंडूवर पहिल्या गडी बाद झाला होता, मात्र त्यानंतर या फलंदाजाने या ठिकाणी ग्राउंड शॉट इथे खेळलेला आपण पाहतोय. कार्पेटच्या माध्यमातून हा स्ट्रोक हवेतून खेळला नाही, तर पहिला गडी बाद झाला होता, ज्याने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. फलंदाज बाद झाला सूरज. तर मात्र नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावर. बॅट्समन नेम प्लीज. दिनेश तिसऱ्या क्रमांकावर दिनेश येतोय. अंतिम सामना आपण पाहतोय, फायनलचा सामना वडवली बी वर्सेस नारेन या दोन संघादरम्यान. हा चेंडू यावेळेस भिरकावून दिलाय सीमा रेषेबाहेर. 6 धावांसाठी गुड शॉट. धावसंख्या धावफलकावर 7 धावा. नारेंचे समर्थक का कमी आहेत कारण समजलेले, कारण तिकडे सेमीफायनल खेळतात. करवले येथे यावेळेस अपील केले गेले. अपील स्ट्रॉंग अपील केले गेले होते, मात्र या ठिकाणी पंचांनी अपील फेटाळून लावले. निर्धाव चेंडू. नारेन संघाचा निश्चित आजचा दिवस चांगल्याचं पाहिलं तर करवलेच्या मैदानावर सेमीफायनल खेळत आहेत. त्यांचे प्रमुख खेळाडू त्या ठिकाणी खेळत आहेत, मात्र इथे जर आपण पाहिलं तर दुय्यम दर्जाचा संघ या ठिकाणी उतरवलाय, कारण तिकडे मला वाटतं मोठी स्पर्धा असेल बहुतेक. हा चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक पुढे वेगाने सरकलाय आणि फलंदाज बाद. दुसरा धक्का नारेन संघाला. नवीन फलंदाज खेळपट्टीवर जातोय प्रेमनाथ. 2 गडी बाद झालेले आहेत नारायण संघाचे. मैदानात हवा वेगाने आपण पाहतोय या ठिकाणी. कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने जोराने या ठिकाणी हवा येते. रिव्हर्स स्वीप केलेला चेंडू सीमारेषे बाहेर. षटकार.
धावसंख्या धावफलकावर 13 आपण पाहतोय. दोन्ही फलंदाजांना दोन्ही खेळाडूंना दोन्ही संघाच्या बॅक टू बॅक 3 चेंडूवर 3 गडी म्हणजे हॅट्रिक संपादित केली तर 1000 रुपयाचं पारितोषिक आणि 3 षटकार जर लगावले बॅक टू बॅक तर विजय काठवले यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक दिले जाईल. 13 धावा धावफलकावर पाहतोय आपण. गोलंदाज कमलेश हा चेंडू अतिशय चांगल्या प्रकारे चेंडू फेकला होता गुडले स्पॉटवर. या चेंडूला या ठिकाणी आपण पाहिलं तर शॉर्ट कव्हरच्या दिशेने हा चेंडू टॅप केला पुढे सर एक धाव इथे पूर्ण केलेली आहे. धावसंख्या धावफलकावर 14 धावा. स्ट्राईकला यावेळेस सरकतोय फलंदाज तकदीर. सलामीला आलेला फलंदाज तकदीर मात्र यावेळेस स्ट्रायकर आपण पाहतोय. हा चेंडू यावेळेस सरळ रेषेमध्ये खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आणि 4 धावा मिळत आहेत. मगाशी एका प्रेक्षकाने झेल पकडले त्याला इथे पारितोषिक दिलं जाईल. सुखदेव भोयर यांच्याकडनं 100 रुपयाचं यायचंय ज्या कोणी झेल पकडलाय. हा पल्लू स्कूप करण्याचा प्रयत्न होता बीट केलंय यावेळेस फलंदाजाला आणि धावसंख्या आपण फलकावर यावेळेस 18 धावा. 200 रुपयाचं पारितोषिक आहे. सुखदेव भोईर साहेब यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक या प्रेक्षकाला ज्याने आज झेल पकडलेला आहे. हा चेंडू सीमारेचे बाहेर षटकार. थँक्यू विजय. बघा झेल बाहेर पकडला होता मात्र 200 रुपयाचं पारितोषिक मिळाले. व शिरडोनचे प्रेक्षक आहेत बघा. शिरडोनच्या प्रेक्षकांनी या ठिकाणी सज्ज राहायचं आहे कारण बघा बूंद बूंदचे सागर बनत आहे. 200 रुपये जमा केले तर उद्या रविवार आहे कदाचित पार्टी देखील होऊ शकते. मात्र प्रेक्षक खुश होता जो आला होता एक खेळाडू आपण बघू शकतो शिरडोनचा. मात्र त्याचं नाव आम्ही गुपित ठेवलं आहे कारण सर्व खेळाडू त्याच्या मागे लागतील. हा चेंडू यावेळेस कट केला आहे त्या ठिकाणी कव्हर पॉईंटच्या मधून आणि यावेळेस या 2 धावा इथे पूर्ण केल्या आहेत. धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 26 धावा. 26 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर आपण पाहतोय. गोलंदाज कमलेशच्या माध्यमातून षटक सुरू आहे. एक चांगली सुरुवात या ठिकाणी 26 धावा धावफलकावर पाहतोय आपण. एकदा कमलेश हा चेंडू हुक केला चेंडूला क्षेत्ररक्षक नाही त्या ठिकाणी चेंडू 1 बाउन्स सीमारेच्या बाहेर 4 रन्स. थँक्यू. बळीराम पाटील साहेब खोणी गावातील कुठे असतील त्यांना विनंती आपण या ठिकाणी यायचं आहे. धावसंख्या पाहतोय आपण 30 धावा. बघा शाहू पाटील या ठिकाणी या वडवली संघाने 3 सामन्यामध्ये 30 पेक्षा जास्त धावा होऊ दिल्या नाही प्रतिस्पर्धी संघाला. मात्र इथे
2 षटकामध्ये 30 धावा या नारिन संघाने इथे उठलेले आहेत. हा चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक पुढे वेगाने सरकलाय आणि हा झेल त्या ठिकाणी सुटलेला आहे. मात्र असे झेल कधी सुटत नाहीत वडोली बी संघाकडनं. मात्र एक नवोदित खेळाडू यंगस्टर त्या ठिकाणी धावत आला होता, चेंडूपर्यंत व्यवस्थित पोहोचला नाही. मात्र 2 धावा या दरम्यान इथे मिळालेल्या आहेत. धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 32 धावा. स्ट्राईकला फलंदाज पाहतोय आपण प्रेमनाथ आणि दुसऱ्या बाजूला तकदीर तो 23 धावांवर नाबाद खेळतोय. हा चेंडू यावेळेस कॉट बिहाइंड होतोय, फलंदाज बाद, आणखीन एक धक्का. यावेळेस चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन करतोय विकास. या ठिकाणी बीट केले फलंदाजाला. धावसंख्या धावफलकावर धावसंख्या धावफलकावर 32 धावा. फलंदाज विकास यावेळेस पाली एंडकडनं. स्ट्राईकला नवीन फलंदाज. हा चेंडू यावेळेस खोदून काढलाय, ऑनसाइडला क्षेत्ररक्षक वेगाने पुढे सरकलाय. तितकाच चांगला थ्रो ऑन दी स्टंप. गुड फिल्डिंग, गुड थ्रो. धावसंख्या धावफलकावर 33 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर. गोलंदाज आकाश विकास. बघा आकाशच नाव येते सारखं. आकाशने जबरदस्त गोलंदाजी केली होती 2 सामन्यामध्ये. चेंडू येतोय शॉर्ट कव्हरच्या दिशेने. एकच धाव इथे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या 2 धावा इथे पूर्ण केल्यात. समय सूचकता याला म्हणतात. जबरदस्त या ठिकाणी 2 धावा वेगाने पूर्ण केल्यात. आधी एक धाव सहजतेने पूर्ण केली होती, मात्र त्यानंतर मिसफिल्ड झालं होतं थोडंसं विशालकडनं, संघनायकाकडनं. त्यामुळे एक दुसरी धाव इथे मिळते. एकूण 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या धावफलकावर 35 धावा. पुन्हा एकदा विकास. मेगा फायनलचा सामना या ठिकाणी आपण पाहतोय नारेन वर्सेस वडवली बी या 2 संघादरम्यान. हा चेंडू हवेत आहे, गोलंदाज स्वतः जज करतोय विकास त्या ठिकाणी आणि फलंदाज बाद. आणखीन एक धक्का नारेन संघाला.
गाणं सादर केलंय. मात्र चॅम्पियन कोण होणार? 2016 मध्ये 3 विश्वचषक जिंकले होते वेस्ट इंडिज संघाने. महिलांचा विश्वचषक, अंडर 19चा विश्वचषक आणि त्याचबरोबर T20चा विश्वचषक जिंकला होता 2016. यावेळेस पुन्हा एकदा यष्टीची संधी होती. बघा, या गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. फलंदाजांना बांधून ठेवले. या एक नवोदित गोलंदाजाने 18 वर्षाचा हा चेमुरडा यावेळेस 4 चेंडू सुरेख फेकलेला आहे. टाळ्या होऊन जाऊ द्या या गोलंदाजासाठी. मी प्रेक्षकांना विनंती करतोय, जबरदस्त गोलंदाजी. पुन्हा एकदा आता मात्र यष्टीचित फलंदाज बाद. थँक्यू. 5 चेंडू सुरेख फेकले, 2 फलंदाज बाद केले, एकही धाव नाही. मात्र दुसरं मेडन षटक फेकेल काय स्पर्धेचं. पहिलं मेडन षटक फेकलं होतं जगदीश पाटीलने बुर्दुलच्या. हॅट्रिक घेऊन मेडन षटक फेकलं होतं. मात्र इथे पुन्हा एकदा आकाश मेडन षटक फेकेल का? कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं. कोणत्याही फलंदाजाला याच्या फिरकीचा तोड सापडलेला नाही अजूनपर्यंत. चेंडू बाहेर करतोय. मात्र लेग ब्रेक टाकत असताना चेंडू अचूक टप्प्यावर फेकणं तितकंच गरजेचं असतं. आणि गोलंदाज जर पाहिलं तर लेग स्टंपवर चेंडू बाहेर काढतोय आणि पूर्णपणे यावेळेस चकवतोय फलंदाजांना. दरम्यान या ठिकाणी काशीनाथ भाऊ म्हात्रे साहेब नारायणगावचे सामाजिक कार्यकर्ते आलेले आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे, कारण त्यांचा संघ या ठिकाणी खेळतोय. अंतिम सामना आपण पाहतोय आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये संघ या ठिकाणी पाहूया कशी कामगिरी करतोय. पुन्हा एकदा आणि हे मेडन षटक स्पर्धेचं फेकलेलं आहे आकाशने. पुन्हा एकदा टाळ्या जाऊ द्या या गोलंदाजासाठी. जबरदस्त कामगिरी आजच्या दिवसामध्ये. मेडन षटक, निर्धाव षटक फेकलेले आहे. थँक्यू. जबरदस्त गोलंदाजी केली आकाशने. मेडन षटक फेकलेलं आहे स्पर्धेचं दुसरं मेडन षटक. 35 धावा 3 षटकामध्ये आल्या होत्या. असं वाटलं होतं शेवटच्या षटकात आणखीन 8 ते 10 धावा पाहायला मिळतील. मात्र आकाशने जेव्हा जेव्हा शेवटचं षटक हाताळलेलं आहे तेव्हा तेव्हा जादूगिरी दाखवलेली आहे. आणि जादू ही गोलंदाजी काय असे दाखवलेले. फिरकीचा जादूगार निश्चितच म्हटलं तरी वावगं ठरणार नाही या गोलंदाजाला. आकाश या कमी वयामध्ये जे निश्चितच यश संपादित करतोय, एक उपलब्धी इथे निर्माण करतोय आपल्या संघासाठी. कौतुकास्पद आहे, कारण 4ही सामन्यामध्ये जर पाहिलं तर जबरदस्त गोलंदाजी केलेली आहे. 2 सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्यांनी पटकावला होता गोलंदाजीच्या बळावर. आता मात्र मेडन षटक इथे फेकलेले आहे.
कारण मेडन षटक निश्चितच जर म्हटलं तर कौतुकास्पद गोष्ट आहे. कारण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये एका बाजूला धावांचा पाऊस पडतोय, फलंदाज नेहमीच तुटून पडतात गोलंदाजावर आणि अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये हा एक नवोदित गोलंदाज जो चेंडू वळवतोय, बाहेर काढतोय, लेग ब्रेक करतोय, ऑफ ब्रेक करतोय आणि या गोलंदाजाला मात्र इथे मेडन षटक फेकता आलेले आहे. पूर्णपणे बांधून ठेवलं होतं, कोणत्याही फलंदाजाला इथे एकही धाव त्याने काढून दिली नाही आहे. दरम्यान या ठिकाणी काशीनाथ पाटील साहेब अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अंबरनाथ ग्रामीणचे या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. पहिल्या दिवसात त्यांच्या शुभ हस्ते इथे उद्घाटन सोहळा पार पडला होता. चेंडू हलक्या त्याने खेळून काढलाय. बघा हा थ्रो नेमका कुठे फेकायचा होता त्या क्षेत्ररक्षकालाच माहीत असावं. कारण जर पाहिलं तर थ्रो एवढा लांब फेकला होता. त्या ठिकाणी निश्चितच बॅकिंग झालंय आणि या 2 धावा इथे मिळत आहेत. 36 धावांचं लक्ष्य प्रतिषटकामागे 9.00 ची सरासरी इथे राखायची आहे वडोली संघाला हा सामना जिंकण्यासाठी. हा चेंडू पूल केला, चेंडूला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सी मारायचे बाहेर, षटकार. धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण यावेळेस 8 धावा. प्रत्येक षटकामागे 9 धावांची गरज आहे. 8 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. हा चेंडू भिरकावून दिलाय. एव्हर क्वालिटीचा ISI मार्क ब्रँडेड फटका, षटकार. धावसंख्या धावफलकावर पाहतो आपण 14 धावा. 2 मोठे फटके बॅक टू बॅक 2 चेंडूवर. विशाल पाटील संघनायक काय असतोय आणि संघनायकाची भूमिका काय असते हे दाखवत असताना हा चेंडू यावेळेस डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने अप्रतिम फटका, षटकार. तिसरा षटकार विशाल पाटीलच्या बॅट मधून येताना आक्रमक अटॅकिंग क्रिकेट दाखवत असताना विशाल पाटील हा चेंडू यावेळेस पूल केलाय कार्पेटच्या माध्यमातून मिड विकेटच्या दिशेने. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक हा चेंडू यावेळेस फील्ड केलाय. त्या ठिकाणी 1 धाव इथे मिळते. धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 21 धावा. 36 धावांची गरज आहे. 21 धावा धावफलकावर आलेल्या आहेत. आता मात्र गरज आहे ती 15 धावांची. स्ट्राईकला यावेळेस प्रथमच येतोय फलंदाज ऋतिक. विशाल पाटीलला रोखणं इथे कठीण जाते गोलंदाजाला. हा चेंडू यावेळेस अपरकटच्या माध्यमातून चेंडू येतोय थर्ड मॅनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक पुढे सरकलाय. हा चेंडू अडवलाय आणि तोपर्यंत या ठिकाणी 3 धावा इथे वेगाने पूर्ण केल्या आहेत. गुड रन मिळतो विकेट. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर 24 धावा. फ्लाइंग स्टार्ट. मात्र गरज आहे 12 धावांची. थँक्यू. 24 धावा धावफलकावर. आता मात्र गरज आहे 18 चेंडूमध्ये 12 धावांची गरज आहे. हा सामना पूर्णपणे झुकवलाय विशाल पाटीलने आपल्या बाजूने.
पहिल्या सामन्यात 5 चेंडूमध्ये चेस केली होती धावसंख्या. आता मात्र पहिल्या षटकात पाहतोय आपण 24 धावा. मात्र वाकण संघाच्या नावावर एक विक्रम आहे शाहूदादा. त्यांनी सेमीफायनलचा सामना एका चेंडूमध्ये जिंकला होता असा विक्रम आहे रायगडच्या मैदानावरती. एका चेंडूमध्ये सेमीफायनलचा सामना जिंकला होता. 3 षटकांचा सामना होता. फक्त 5 धावा झाल्या होत्या 3 षटकामध्ये समोरच्या संघाच्या आणि एका चेंडूवर तो सामना जिंकला होता असा देखील विक्रम आहे. क्रिकेटमध्ये असे अनेक विक्रम घडत असतात आणि हा एक त्यापैकी विक्रम पाहू शकता. हा चेंडू यावेळेस आणि आणखीन एक विक्रम शब्द तुम्हाला इथे सांगावं असं वाटतोय की रोहिंजन संघाने 6 धावांवर ऑल आउट केलं होतं मुरबीच्या बी संघाला. 6 धावांवर गतवर्षीचा हा रेकॉर्ड आहे. मात्र ठाण्यामध्ये जर पाहिलं तर वाघबीळ संघाला पडले संघाने 10 धावांवर ऑल आउट केलं होतं देसाईच्या मैदानावरती. चेंडू स्वीप केला चेंडूला फायनलच्या दिशेने. एकच धावा दरम्यान पूर्ण केलेली आहे. विक्रम बनत असतात, विक्रम ओढले जातात. क्रिकेटमध्ये सातत्याने चित्र पाहायला मिळते. 375 चा रेकॉर्ड होता ब्रायन लाराचा. तो मॅथ्यू हेडनने ब्रेक केला होता. मात्र त्यानंतर 8 दिवसाने तो रेकॉर्ड ब्रायन लाराने पुन्हा एकदा ब्रेक केला होता आणि यावेळेस फलंदाज बाद होतोय. धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 25 धावा. अकरा धावांची गरज आहे जिंकण्यासाठी या ठिकाणी हा सामना वडोली बी संघाला. स्ट्राईकला ऋतिक. हा चेंडू यावेळेस तो आहे फाईन लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडू अडवतोय. दरम्यान 1 धाव इथे पूर्ण केलेली आहे. धावसंख्या धावफलकावर 26. 10 धावांची गरज आहे. स्पर्धा शेवटच्या टप्प्यामध्ये शेवटचं सत्र आपण पाहतो. यावेळेस सामना मेगा फायनलचा सामना वडोली बी वर्सेस नारायण या संघादरम्यान. 36 धावांचं टार्गेट आहे. अजूनही 10 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. चेंडू ड्राईव्ह केल्या कार्पेटच्या माध्यमातून. 1 धाव इथे पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असणार आहे आणि या 2 धावा वेगाने पूर्ण केलेल्या आहेत. स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतोय जय गावदेवी क्रिकेट संघ पालीच्या माध्यमातून या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार प्रणेते निर्माते आदरणीय श्री ज्ञानेश्वर बळीराम ठाकरे साहेब विद्यमान सरपंच पाली पोसरीचे यांच्या माध्यमातून ही स्पर्धा या ठिकाणी कालच्या दिवसामध्ये सुरू झाली होती. मात्र ही स्पर्धा शेवटच्या टप्प्यामध्ये. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी ज्यांनी मोलाचं योगदान दिलेलं आहे त्यांचं या ठिकाणी आम्ही आभार प्रकट करतोय. ज्यांनी निश्चितच ही स्पर्धा घराघरामध्ये पोहोचण्याचं काम केलं. GTCच्या सर्व सदस्यांचा आम्ही या ठिकाणी महेश वेले, जल्पेश भोईर, शैलेश भोईर, आशिष भोईर, त्याचबरोबर सूरज म्हात्रे यांचा आम्ही ते आभार व्यक्त करतोय. त्याचबरोबर DJ ऑपरेटर विजयचा आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतोय ज्यांनी आमच्या प्रेक्षकांचं निश्चितच इथे मनोरंजन केलंय. मंत्रमुग्ध केले. आपल्या मराठी गाण्यांनी जबरदस्त असे गाणे सादर केले. त्याचबरोबर तिथे थांबायचं आहे आणि त्याचबरोबर व्यासपीठावर पाहू शकता प्रेक्षकांसाठी प्रेक्षक कक्ष या ठिकाणी 4 प्रेक्षक कक्ष या ठिकाणी उभे केलेले आहेत. त्याचबरोबर भव्य दिव्य असं व्यासपीठ आहे. त्याचबरोबर कॉमेंट्री बॉक्स ज्यांनी निश्चितच इथे उभे केले ते म्हणजे दर्शन डेकोरेटरचे आमचे शंकुनाथ पाटील शिरडून गावचे त्यांचं देखील आम्ही या ठिकाणी आभार प्रकट करतोय. सर्वांचा आभार. ज्यांनी स्पर्धा यशस्वी होण्यासाठी ज्यांनी मोलाचं सहकार्य केलेले हे सर्व जय गावदेवी क्रिकेट संघ पालीचे जे सदस्य आहेत त्यांचा देखील आम्ही आभार प्रकट करतोय. आणि त्याचबरोबर मी आभार प्रकट करतोय यावेळेस ज्ञानेश्वर ठाकरे यांचं ज्यांनी या ठिकाणी मला सांभाळण्याची संधी दिलेली आहे त्यांचं देखील आम्ही या ठिकाणी आभार प्रकट करतोय. धावसंख्या एकूण धावफलकावर 30. 6 धावांची गरज आहे. फक्त 6 धावा इथे हव्यात येणाऱ्या 12 चेंडूमध्ये. हा सामना जर पाहिला तर आजच्या दिवसात हा जवळजवळ 5वा सामना एकतर्फी सामना आपण पाहतोय. कारण इथे या नारायण संघाने जर आपण पाहिलं तर 35 धावा 3 षटकामध्ये लावल्या होत्या. मात्र त्यानंतर शेवटचं षटक निर्धाव फेकलं या आकाशने. एक नवोदित गोलंदाजाने सर्वांची मनं जिंकली. सर्वांच्या निश्चित इथे शाबासकी त्याला सर्वांनी दिलेली. ते त्याच्या पाठीवर शाबासकी थाप दिलेली आणि येणाऱ्या काळात या खेळाडूचं भविष्य खूप उज्ज्वल आहे. कारण अजून खूप शिकायचं आहे खेळाडूला. मात्र त्याची हिंमत बघा. शाहूदादा आजही म्हणजे या कमी वयामध्ये तो चांगली गोलंदाजी करतोय. दर्जेदार गोलंदाजी करतोय. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय आणि इथे न घाबरता धाडस दाखवून
त्याने अनेक फलंदाजांना बांधून ठेवले आणि शेवटचा सामना जर पाहिला तर फायनलचा सामना आणि या सामन्यामध्ये पाहिलं तर दबाव दोन्ही बाजूच्या खेळाडूंवर आहे. मात्र या दबावाला झुगारून या खेळाडूने या आकाशने निर्धाव षटक फेकले आणि मीच म्हणेन या सामन्याचं टर्निंग पॉईंट असू शकतं कारण 35 धावा 3 षटकात आल्या होत्या आणि त्या शेवटच्या षटकात 10 ते 15 धावा आल्या असत्या तर इथे एक मोठं आव्हान निर्माण करता आलं असतं वडोली संघ. हॅलो 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे यावेळेस 6 धावांची. मागाशी 12 चेंडू 4 धावांची गरज होती तर पहिल्या 2 षटकामध्ये वडोली संघ निश्चितच जर आपण पाहिलं तर हा सामना याआधी देखील त्यांनी खुला गेला होता कारण शेवटच्या षटकापर्यंत त्यांना देखील माहिती आहे सामना जर गेला तर दबाव इथे येऊ शकतो. त्यामुळेच पहिल्या षटकात विशाल पाटीलने तब्बल 24 धावा कुठल्या. हा चेंडू मनगडच्या साने वळवला ऑन साईडला हलक्यातून खेळून काढला चेंडू. 1 धाव इथे पूर्ण केलेली आहे. पहिली धाव वेगाने घेतली होती तर मात्र 5 धावांची गरज आहे आणि त्याचबरोबर मी आमच्या प्रेक्षकांचा लाडक्या प्रेक्षकांचा देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय जे प्रेक्षक एन्जॉय करतायत यूट्यूबच्या माध्यमातून. जे प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो कारण प्रेक्षक म्हटलं तर शाहूदादा प्रमुख घटक असतो प्रत्येक स्पर्धेचा. बॅकबोन म्हटलं जातं पाठीचा कणा म्हटलं जातं प्रेक्षकांना आणि या प्रेक्षकांशिवाय ही स्पर्धा अपूर्ण आहे अधुरी आहे. या सर्व प्रेक्षकांचं आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. हा चेंडू या वेळेस कव्हर क्षेत्रामध्ये गॅपमध्ये चेंडू निघून जातोय सीमा पलीकडे चौकार. स्कोर लेवल झालेला आहे फक्त 1 धाव इथे हवी आहे आणि त्यानंतर चॅम्पियन करंगटावर त्यांचं नाव इथे कोरलं जाईल चॅम्पियन पदावर. चॅम्पियन ट्रॉफी पाहू शकता डायमंड ट्रॉफी या ठिकाणी अतिशय चांगली ट्रॉफी. वडोली बी संघ यंदाच्या मोसमात 8वं जेतेपद पटकावताना आपण पाहतोय. फक्त 1 धावेची गरज आहे. प्रेक्षक थोडेसे नाराज असणार आहेत कारण प्रेक्षकांना असं वाटलं होतं सामना रंगतदार होईल कारण नारिन संघ या ठिकाणी जर पाहिलं तर त्यांनी त्यांचा दुसरा संघ इथे उतरवलाय कारण प्रमुख खेळाडू भरत सारखा खेळाडू नाही प्रेमना सारखा खेळाडू नाही. हा चेंडू ऑन साईडला वळवलाय स्क्वेअर दिशेने आणि विजय फटका आणि चॅम्पियन संघ ठरलाय सरपंच चषक 2017चा वडोली बी संघ. त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. बजाव आई माझी एक वीरा